नमस्कार. जर तुम्हाला तुमच्या कुटुंबाची प्रगती हवी असेल, सर्व अडथळे दूर करण्यासाठी हा अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे. उद्या आषाढी एकादशीला उपवास नाही केला तरीही चालेल, पण सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान. शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालतील, कुटुंबाची भरभरून प्रगती होईल आणि प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. तर असे कोणते झाडाचे पान सकाळी आणायचे आहे, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा जय हरी विठ्ठल लिहायला अजिबात विसरू नका. पंढरपूरची वारी. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेत हा दिवस अत्यंत सर्वोच्च स्थान मानणारा आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यासारख्या संतांच्या पालख्यासोबतच लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुराला पोहोचतात. हा सोहळा समता, भक्ती आणि मानव कल्याणाचे प्रतीक मानला जातो आणि या वारकऱ्यांच्या मंत्रोच्चारामुळे सतत चालत असताना ते सारखे नामजप करत असतात. त्यामुळे आपल्या वातावरणामध्ये एक सकारात्मक शक्ती, सकारात्मक लहरी तयार झालेल्या असतात आणि यामुळे प्रत्येक कणाकणामध्ये ही सकारात्मकता निर्माण झालेली असते आणि ही जास्तीत जास्त दैवी शक्ती असलेल्या झाडाझुडपांमध्ये असते. तर असे काही झाडे आहेत, त्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये दैवी शक्ती आहे. साक्षात माता लक्ष्मीचा, भगवान विष्णूंचा किंवा सर्व देवतांचा वास, त्रिदेवतांचा वास आणि काही झाडांमध्ये गणेशाचा वास, त्यासोबतच हनुमंताचा, असे अनेक झाड आहेत ज्यामध्ये देवरूप वास करत असतात. तर अशातीलच एक महत्त्वाचे झाड आहे. तर या सकारात्मक लहरीमुळे त्या झाडाचा तुम्ही उपाय जर केला, त्याचे फक्त एकच पान जर तुम्ही घरी आणले, तर तुमच्या आयुष्यामध्ये कोणतीही समस्याही येणार नाही. काही लोक असे असतात जे तुमच्या तोंडावर गोड बोलतात, माघारी तुमच्याविषयी वाईट विचार करतात आणि काही शत्रू तुम्हाला माहीत असतात आणि काही शत्रू तुम्हाला माहीत देखील नसतात आणि यांच्या शत्रुत्रासामुळे तुमच्या घरामध्ये अशा काही समस्या निर्माण होतात का, की तुम्ही खूप कष्ट करताय, खूप मेहनत करताय, कोणतेही काम हाती घेतले तर ते पूर्ण होत नाही, तुमच्या कष्टाला, मेहनतीला यश मिळत नाही, घरामध्ये खूप पैसा येतो पण तो टिकत नाही आणि घरी कधी कधी क्षुल्लक कारणावरून, काहीही कारण नसताना वादविवाद, भांडणे, चिडचिड विनाकारण होत असेल, तर तुमच्या घराला एखाद्या वेळेस नजरदोष देखील लागलेला असतो किंवा अशा शत्रूंची वाईट नजर देखील तुमच्या घराला लागलेली असते. तर असा शत्रू त्रास नष्ट होण्यासाठीच हा उपाय प्रभावशाली आहे. तुमच्या कुटुंबाची प्रगती रखडलेली असेल, कामे मार्गी लागत नसतील, तुम्हाला, तुमच्या मुलाला, तुम्हाला किंवा तुमच्या पतीला कोणत्याही कामामध्ये सहजासहजी यश मिळत नसेल, तर हा पानाचा उपाय नक्की करा. कारण या जे आणायचे आहे, या पानाच्या झाडामध्ये साक्षात एका अत्यंत महत्त्वाच्या देवाचा वास आहे. ज्या देवाची पूजा केल्याने तुमच्या घरातील सर्व विघ्न, समस्या हे नष्ट होत असतात आणि सर्वांच्या नवसाला पावत असतात, असे दैवत या झाडामध्ये आहे. आणि हे झाड इतके महत्त्वाचे आहे की त्याचे फक्त एकच पान तुम्हाला सकाळी उद्याच्या या शुभ तिथीवर तोडून घरी आणायचे आहे आणि त्या संबंधित अत्यंत सोपा एक उपाय करायचा आहे. तुम्ही हे करून बघा आणि तुमचं जे काही सकारात्मकता तुम्हाला जाणवलेली आहे, जे काही तुमच्या घरामध्ये बदल झालेला आहे, तो मला नक्की कमेंटमध्ये आवर्जून सांगायला विसरू नका. एकादशीची तिथी इतकी पवित्र आहे की एकादशीचा हा उपवास केल्याने मनातील अशुभ विचार नष्ट होतात, इंद्रियावर ताबा मिळतो आणि आत्मिक शुद्धी होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. तर तुम्हाला मी हा उपाय सांगणारच आहे. तत्पूर्वी तुम्हाला एक अत्यंत सोपा उपाय सांगणार आहे. उद्या आषाढी एकादशी दिवशी घरामध्ये हा उपाय केल्याने साक्षात विठ्ठल रुक्मिणीची कृपा तुमच्यावर होऊ शकते. तर आषाढी एकादशी दिवशी घरी तुम्हाला खडी साखरेचा उपाय करायचा आहे. खडी साखर किंवा साखर घेतली तरीही चालेल. तर तुम्हाला काय करायचे आहे, एकादशीच्या दिवशी संध्याकाळी एका छोट्याशा चांदीच्या किंवा तांब्याच्या वाटीत खडी साखर किंवा साधी साखर ठेवायची आहे. त्यानंतर त्या साखरेवर एक तुळशीचे पान ठेवायचे आहे. एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श करायचा नाही आहे. आदल्या दिवशी तोडून ठेवा, म्हणजे आज तोडून ठेवा किंवा नाही शक्य झाले तर ज्या ठिकाणी फुले मिळतात तिथून तुम्हाला आणायचे आहे आणि विठ्ठल माऊलींना त्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. हा नैवेद्य दाखवताना रामकृष्ण हरी, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्रांचा 11 वेळेला जप करायचा आहे. भगवान विष्णूंना खडीसाखर, तुळशीचा नैवेद्य अत्यंत प्रिय आहे. यामुळे घरातील पैशाची चणचण संपून माता लक्ष्मी स्थिर राहते. त्यानंतर अजून एक उपाय महत्त्वाचा आहे, तो म्हणजे संध्याकाळी करायचा आहे. उद्या संध्याकाळी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी घरात देवासमोर आणि तुळशीजवळ दिवा लावत असताना एका मातीच्या किंवा तांब्याच्या दिव्यामध्ये थोडेसे साखरेचे दाणे, 2 कापूर वड्या एकत्र टाकून प्रज्वलित करायचे आहेत.
तर हा दिवा तुम्हाला संपूर्ण घरभर फिरवायचा आहे. यामुळे घरातील कौटुंबिक कलह नष्ट होतो, भांडणे मिटतात आणि वास्तूतील नकारात्मक ऊर्जा देखील नष्ट होते. त्यानंतर मनोकामनापूर्तीसाठी अजून एक सोपा उपाय आहे. ज्या घरी विठ्ठलाची किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल तरी एकादशीला केशर मिश्रित दुधाने तिथे तुम्हाला अभिषेक करायचा आहे मूर्तीवर. मूर्ती नसल्यास दूध आणि केशर आणि थोडीशी साखर घालून त्याचा नैवेद्य विठ्ठलाच्या फोटोसमोर तुम्ही ठेवू शकता. यामुळे देखील रखडलेली कामे मार्गी लागतात, मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतील. त्यानंतरचा उपाय आहे, तांब्याच्या पात्रात पाणी घेऊन त्यात चिमूटभर हळद आणि थोडीशी साखर टाकावी आणि हे पाणी एकादशीच्या दिवशी सकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडायचे आहे. दोन्ही बाजूला थोडेसे शिंपडून घ्यायचे आहे. याने देखील नकारात्मकता नष्ट होते. त्यासोबतच तुळशीच्या रोपाला हळदीचे पाणी अर्पण करायचे आहे. यामुळे घराला लागलेली कोणाची वाईट नजर दूर होते आणि धनधान्यामध्ये वृद्धी होत असते. त्यानंतरचा शेवटचा उपाय आहे, गाईला गूळ पोळी खाऊ घालणे किंवा साखर पोळी खाऊ घालणे. यामुळे पितृदोष निवारण होतो. तर एकादशीच्या दिवशी घरच्या पहिल्या पोळीवर थोडासा गूळ किंवा साखर ठेवून ती गाईला खाऊ घालावी. हिंदू धर्मामध्ये गाईच्या पोटात 33 कोटी देवदेवतांचा वास मानला जातो. यामुळे तुम्ही हा उपाय केल्यास पितृदोष शांत होतो आणि विठ्ठल माऊलीचा आशीर्वाद देखील मिळतो. तर हे सर्व उपाय अत्यंत प्रभावी आहेत आणि साधे सोपे आहेत. हे उपाय आवर्जून करा. आता वळूयात मुख्य विषयाकडे, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. हा उपाय तुम्हाला उद्या सकाळी कोणत्या वेळेत करायचा आहे, तर सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून ते तुम्ही 11 वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता. तर तुम्हाला उद्या सकाळी हा उपाय करण्यासाठी लवकर उठायचे आहे आणि स्वच्छ स्नान करायचे आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि स्नान करायचे आहे. महिलांनी स्नान केल्यावर पिवळे वस्त्र परिधान करायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता. लाल नारंगी वस्त्र परिधान केले तरी चालेल, काळा रंग टाळायचा आहे. त्यानंतर देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि लगेचच हा उपाय केला तरीही चालेल. तर तुम्हाला झाडाजवळ गेल्यावर थेट पान तोडून आणायचे नाही आहे. त्याआधी तुम्हाला एक महत्त्वाचे काम करायचे आहे. तर आधी दोन्ही हात जोडून तुम्हाला झाडाला नमस्कार करायचा आहे, कुटुंबाच्या रक्षणासाठी प्रार्थना करायची आहे आणि हे पान घेऊन जात आहे उपायासाठी असे तुम्हाला झाडाजवळ सांगायचे आहे. त्यानंतर ताजे सुंदर कुठेही फाटलेले किडलेले पान घ्यायचे नाही आहे, स्वच्छ पान घ्यायचे आहे, ताजे आणि सुंदर पान घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला हे पान तोडून घरी आणायचे आहे. तर हे कोणतं झाडाचे पान आहे, तर हिंदू धर्मशास्त्रात आणि आध्यात्मिक परंपरेत आषाढी एकादशी आणि रुईचे झाड, ज्याला आपण मंदार वृक्ष असे म्हणतो, या दोन्ही गोष्टींना अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे स्थान आहे. या दोन्ही धार्मिक व आध्यात्मिक गोष्टी आहेत, ज्यामुळे तुम्ही आषाढी एकादशीच्या अशा शुभयोगावर जर तुम्ही रुईच्या झाडाचे एक पान घरी आणले तर तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या या नष्ट होतील. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील या तिथीला देवशयनी एकादशी म्हणतात, हे सर्वांनाच माहीत आहे. परंतु या दिवसापासून भगवान विष्णू क्षीरसागरात 4 महिन्यासाठी योगनिद्रेत जातात. चातुर्मासाची सुरुवात या दिवशी होणार आहे आणि धार्मिक मान्यतेनुसार हे 4 महिने व्रतवैकल्य करण्यासाठी, उपासना करण्यासाठी, आध्यात्मिक साधनेला अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे. कारण रुईच्या झाडाचे पान धार्मिक महत्त्व याचे खूप जास्त आहेत, ज्याला अर्क किंवा मंदार असे देखील म्हणतात. तंत्रशास्त्रात आणि पुराणात अतिशय शक्तिशाली व दैवी वनस्पती ही मानली जाते आणि याचा संबंध कोणाशी आहे, तर रुईचे झाड हे हनुमानजींना अत्यंत प्रिय आहे. शनिवारी हनुमानजींना रुईच्या पानाचे फूल किंवा माळ अर्पण केल्याने शनीचा 7.5चा त्रास हा कमी होतो, संकटांचा नाश होतो. त्यासोबतच शिवपुराणानुसार रुईची पाने भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहेत. महादेवाची पूजा करताना रुईचे फूल किंवा पान अर्पण केल्यास घरात सुख, शांती, समृद्धी आणि स्थैर्य लाभते. आणि महत्त्वाचे म्हणजे शास्त्रानुसार ज्या पांढऱ्या रुईच्या झाडाचे वय 12 वर्षापेक्षा जास्त असते त्याला श्वेतार्क किंवा स्वयंभू गणेशांचा वास त्या झाडामध्ये मानला जातो. त्यांच्या मुळात नैसर्गिकरित्या भगवान गणेशाचा आकार प्राप्त होत असतो. याला श्वेतार्क गणेश म्हणतात. याची घरात स्थापना करून पूजा केल्याने सर्व विघ्ने दूर होतात, गरिबी नष्ट होते. असे मानले जाते की ज्या घरात मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा अंगणात रुईचे झाड असते तिथे कोणतीही वाईट नजर किंवा करणी किंवा नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकत नाही. तर इतके सारे महत्त्व या रुईच्या झाडाला आहे. तर तुम्हाला याचेच एक पान तोडून आणायचे आहे. फक्त लक्षात ठेवा, पान तोडताना त्याचा चीक डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्यावी, कारण डोळ्यासाठी खूप घातक आहे. त्यानंतर रुईच्या कोणताही भाग थेट औषध म्हणून पोटात घेऊ नये, केवळ बाह्य उपायासाठी महत्त्वाचे आहे. धार्मिक शास्त्रानुसार कोणत्याही वनस्पतीचे पान तोडण्यापूर्वी हात जोडून झाडाला
प्रार्थना करायची आहे आणि गरजेपुरतेच एक पान तोडायचे आहे. तर तुम्ही हे पान तोडून घरी आणल्यानंतर त्याचे महत्त्वाचे काम करायचे आहेत. फक्त पान तोडून घरी आणून ठेवणे इतकंच नाही, तर आता खरा उपाय आहे. तर हे रुईचे पान घरी आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने किंवा गंगाजलाने धुवून घ्यायचे आहे किंवा तुळशीचे पाणी तुम्ही त्यावर शिंपडू शकता. म्हणजेच एका तांब्यामध्ये तुळशीपत्र ठेवलेले पाणी तुम्ही त्यावर शिंपडू शकता आणि एका स्वच्छ वस्त्राने पुसून घ्यायचे आहे. त्यानंतर पानाची जी गुळगुळीत बाजू आहे ती वरे करायची आहे आणि त्यावर तुम्हाला एक महत्त्वाचे काम करायचे आहे. त्यावर तुम्हाला सिंदुराने किंवा हनुमंताच्या चरणाचे सिंदूर घ्यायचे आहे किंवा मग चमेलीचे तेल किंवा तूप मिसळून अष्टगंध किंवा हळद किंवा कुंकू घेऊ शकता आणि अनामिका या बोटाने त्या पानावर तुम्हाला श्री लिहायचे आहे. श्री हे देवी लक्ष्मीला उद्देशून म्हणले गेलेले शब्द आहेत. हे करत असताना तुम्हाला मनातल्या मनामध्ये जप करायचा आहे. तुमच्या कुलदेवीचे नामस्मरण करू शकता, कुलदेवी कुलदैवताचे. त्यासोबतच तुम्ही जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल हा देखील मंत्र जप करू शकता. रामकृष्ण हरी असे म्हणू शकता. कुठलाही मंत्र जप तुम्हाला करायचा आहे ज्यामुळे हे पान अभिमंत्रित होत असते. आणि त्यानंतर या पानाचे काय करायचे आहे तर हे सिद्ध केलेले पान घरातील तुमच्या देवघरामध्ये भगवान विष्णूंच्या पांडुरंगाच्या चरणी अर्पण करायचे आहे. किंवा मग त्यानंतर तुम्हाला ह्या पानाचे काय करायचे आहे तर ते दुसऱ्या दिवशी तुम्हाला कपाटात ठेवायचे आहे. तर दिवसभर हे पान तसेच राहू द्यायचे आहे आणि हे पान एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून तुम्हाला ते तुमच्या कपाटात ठेवायचे आहे. आणि जर तुमच्या मुलाच्या प्रगतीसाठी असेल तर तुम्ही ते तुमच्या मुलांच्या ज्या ठिकाणी अभ्यास करण्याची जागा आहे तिथे देखील ठेवू शकता किंवा त्यांच्या उशीखाली ठेवू शकता. तर हे दिवसभर तसेच राहू द्यायचे आहे. दुसऱ्या दिवशी किंवा मग हे पान सुकल्यानंतर हे पान तुम्हाला विसर्जित करायचे आहे. हे पान शनिवारचा पूर्ण दिवस रात्रभर तसेच ठेवून द्यायचे आहे. रविवारी म्हणजे द्वादशीला तुम्हाला आदराने हे पान तिथून उचलून वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहे. जर तुमच्या घराजवळ कुठं नदी नसेल तर मग तुम्ही हे पान एखाद्या झाडाच्या मुळाशी दाबून टाकू शकता मातीमध्ये. हे देखील करा, खूप फायदेशीर आहे. नक्की हा उपाय करा, खूप महत्त्वाचा ठरणार आहे. कारण साक्षात भगवान गणेशाचे, शनिदेवताचे, हनुमंताचे आणि विठ्ठलाचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा. तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.